मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत। त्र्यंबकेश्वरच्या दिशेने ते निघालेले होते आणि आज ते निवृत्तीनाथांच्या पालखी सोहळ्यात देखील सहभागी होणार आहेत। आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सुद्धा नाशिक मध्ये जाऊन एक प्रकारे ते पडताळणी करणार आहेत, चाचपणी करणार आहेत। आपण पाहतो आहोत ही दृश्य, नाशिकमधली ही दृश्य आहेत। राज ठाकरे त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेणार आहेत आणि ठिकठिकाणी त्यांचं स्वागत केलं जात आहे। आपण पाहतो आहोत हे छोटे वारकरी देखील आपल्याला दृश्यांमध्ये दिसतायत। पालखी सोहळ्यामध्ये राज ठाकरे आज सहभागी होणार आहेत आणि या अनुषंगाने आपण ही दृश्य पाहिलेली होती। आपण पाहिलं की कशा पद्धतीने या सगळ्या घडामोडी घडता आहेत। आपण अपडेट्स या संदर्भातल्या जाणून घेणार आहोत। आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत सध्या। मुकुल, राज ठाकरे आता त्र्यंबकेश्वरच्या दर्शनाला जात आहेत, मध्ये त्यांना अनेक ठिकाणी अडवलं जातंय, त्यांच्या स्वागतासाठी खूप जण इथं उपस्थित असल्याचं दिसतंय। मुकुल, सगळ्याबद्दल काय सांगताय? अजिंक्य, साधारणतः 12 वाजता राज नाशिकहून त्र्यंबकेश्वरच्या दिशेने निघालेले होते। आता 1 तास होत आलेला आहे। रस्त्यामध्ये ठिकठिकाणी राज यांचं स्वागत केलं जात आहे। काही ठिकाणी मनसे कार्यकर्ते आहेत, काही ठिकाणी ग्रामस्थ आहेत। आता आपण बघितलं नुकतंच आधार तिथं एक आधार आश्रम आहे, तिथले जे मुलं आहेत, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची ही लहान लहान मुलं आहेत, त्यांच्या माध्यमातून राज यांचं स्वागत करण्यात आलं। राज यांच्या वर पुष्पवृष्टी करण्यात आली, त्याचबरोबर त्यांना वारकऱ्यांची जी टोपी असते ती भेट देण्यात आलेली होती। त्यामुळे एक उत्साह मनसेच्या सैनिकांमध्ये आहे, ग्रामस्थांमध्ये आहे आणि आता थोड्याच वेळात राज ठाकरे त्र्यंबकेश्वरमध्ये पोहोचतील। त्या ठिकाणी पहिले ते संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेतील आणि त्यानंतर राज ठाकरे त्र्यंबकेश्वर राजाच्या मंदिरामध्ये जातील। आता आपण बघतोय की तळेगाव परिसर आहे, तिथे देखील ढोल ताशाच्या गजरामध्ये राज यांचं स्वागत केलं जाणार आहे। ठीक आहे मुकुल, धन्यवाद। आपण जी माहिती दिली त्याबद्दल। या संदर्भातले अपडेट्स घेतच राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।